दर 2 मिनिटाला तुम्हाला वॉटरफॉल दिसणार. सेफेस्ट आहे. लोणावळा एवढा लांब कशाला, आडाई या एकदम बेस्ट. पनवेलला जवळ. एन्जॉय. कसं वाटलं? फुल एन्जॉय. मस्त. एन्जॉय ना मस्त. वरून सगळं पाणी येतंय इथपर्यंत. नमस्कार मंडळी, मॅजिक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो. आपण आहोत आता आपल्या बिल्डिंगमध्ये. हे बघा सचिन ढगे साहेब आहेत, त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे. सांगा कुठलं नाव? सचिनचा कट्टा. सचिनचा कट्टा. कवी मनाचा माणूस आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात त्यांच्या कविता खूप चांगल्या गाजतायत. आणि त्याच्यासोबत इथे सर आहेत आमचे माजी अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आधी अध्यक्ष आणि मागे आपले सर्व सदस्य आहेत. हे बघा आपल्या एरियातले सामाजिक कार्यकर्ते मित्र इथे आहेत. त्याचप्रमाणे कांबळे सर वगैरे सगळे. आमची छोटीशी पिकनिक किंवा असंच फिरून येतोय थोडंसं. पावसाळी पिकनिक छोटीशी, एक 2-3 तासाची संध्याकाळ झाली तर जातोय. आणि पनवेलला आहोत आम्ही. पनवेल म्हणजे अगदी निसर्ग सानिध्याने नटलेला आहे असा प्रदेश आहे पनवेलमध्ये, उसरलीमध्ये. तर जवळपास आपल्याला जायचं. सर कुठे जायचं सांगा? आदईला बघू. आता आदईच्या जवळपास कुठे असते? आदईचा फेमस वॉटरफॉल तुम्हाला माहिती आहे, त्या साईडला जायचं चाललंय. बघूया तिकडे काय पोलीस परवानगी वगैरे देतात का. सो आता सगळी चालली तयार झाली आहे. आणि धाटकर साहेब येत आहेत बघा. धाटकर साहेबांचा खजिनदार आहे, ते आपला व्यवसाय बंद येत आहेत आपल्या या ठिकाणी. तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, आदई गावाच्या इकडे पोहोचलोय. आदई गावाच्या पायथ्याजवळ. आणि इथून पुढच्या साईडला धबधबा आहे वरती. इथे गाडी थांबले आणि रस्त्यावर येताना खूप पाणी आहे. कारण हा धबधब्याचं सगळं वरचं पाणी आहे ना, ते खालच्या साईडला येतं. ते खाऊ आणलंय काय मोबाईल? पाणी बघा किती जमा झालंय. वरचं सगळं पाणी खाली येत आहे. आणि इथल्या रस्त्यांवर सुद्धा खूप पाणी भरलंय. हे बघा रस्त्यांवर पाणी भरलंय. आणि रस्त्यातून वाट काढत त्या गाड्यासुद्धा येत आहेत इकडे. बघा खूप लोक इकडे फिरायला गेलेली आणि ती लोक सगळी येत आहेत. बघा बाईक घेऊन लोक जात आहेत. अजून एवढा जोराचा पाऊस पडला आहे. आणि या पावसामध्ये धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या आदई धबधब्यावर खूप गर्दी होते. खरं तर पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप फेमस धबधबा आहे हे. आणि खूप गर्दी करत असतात यावेळेला पर्यटक. बघा खूप साऱ्या गाड्या, रिक्षाने वगैरे किंवा आपल्या खाजगी वाहनाने जसं मिळेल तसं. आणि समोरच आता डोंगर दिसू लागला आहे, मी तुम्हाला दाखवतो. हो. आणि बघा खाली लोक उतरत आहेत. काही लोक खाली उतरत आहेत, काही लोक धबधब्याकडे चालली आहेत. 2 रस्ते आहेत. या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे वरती. हे बघा गावठी कोंबड्या पण आहेत इकडे. बघा धबधबा इथून दिसतोय. आणि हा इथे पायथा आहे. इथून वरती चालत जायला लागतं. आणि इथे गर्दी बघा वाहनांची. सगळे रिक्षा गाड्या वगैरे सगळे इथे उभे आहेत. हे बघा मित्रांनो, इथे पायथ्याशी सगळी वाहनं उभी आहेत. या साईडला स्मशानभूमी आहे. हे सगळं बोर्ड लावलं आहे. आणि हा प्रवेशद्वार आहे. इथून सगळी लोक बघा, अगोदर गेली लोक सगळी रिटर्न येत आहेत. आणि इथून आपण जातोय वरती. तर काय प्लॅन काय आहे? काय खायला प्यायला आहे का? काय नाही, फक्त जाऊन यायचं. आता जसं खाऊन आलोय म्हणून आहे ना, असं जवळ आलं काय मजा नाही. लांबून फिरायला गेलो कसं खायला वगैरे घेऊन जातो किंवा तिकडे जाऊन खातो पितो. आता बघ किती थंडी लागते. मस्कर साहेब कुठे गेलेत? काय का सोय? आणि इकडे पण बघा रिक्षा वगैरे आहे तिकडे उभ्या.
तो मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोहोचतोय. काही लोक बघा वरून खाली उतरत आहेत, जी अगोदर गेली होती ती. पाऊस थोडा कमी झालाय आणि वरचं पाणी येते ना ते बघा. पाणी कसं हो 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 आता हे बघा कसं मस्त एकदम. जरा शूज वगैरे धुवून घेतो. ए अंतरा निधी तिथे बघा लहान मुलं सगळे फुगत बसले आतमध्ये. आणि वा मस्त वाटतं एकदम. चांगलं वातावरण आहे आणि जवळजवळ आपल्याला अजून थोडं पुढे जायचं आहे. तिकडे बघा खूप धबधबे आहेत. तिथे समोर एक आहे, इथे 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 त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे असे खूप धबधबे आहेत. ते तू आहे तिकडे जा, त्याच्यात जा ना भिजायला. जा जा जरा थोडीशी भिज जा भिज. तर लहान मुलं इकडे भिजतायत चांगली आणि बाकी लोक सगळे तिकडे जात आहेत. तो मेन आहे ना 2 पॉईंट आहेत तो बघा. त्या साईडला एक आहे इथे आणि इथे एक आहे. काय बोलताय साहेब? त्याचं ब्लॉगिंग करतोय तर एप्रिल बघा इथंच उभं असतं. 5 मिनिटं असतात. 3 जण येतात. 5 की 6 येतात. मी 2दा बघितलं. संध्याकाळी येतात का? संध्याकाळी. मग आपण लवकर जायचा कार्यक्रम त्याला इथं बसू आधी. इकडनं सिटी वाजवणार ते की निघा. ते इकडच्यांना नाही का बोलत, इकडच्यांना बोलत वरच्यांना पळवतात. काही मागे अडकले होते ना लोक इथे. 2 जण तिकडे अडकले. येऊ मजा करू. सो मित्रांनो आता आम्ही वरच्या साईडला जातोय आणि तिथे आता लवकर जायला लागेल कारण आता 5 वाजल्यानंतर इकडे पोलीस येतात आणि याच्यावरती जाऊन देत नाही. आणि कारण मागेच एक 8 दिवसापूर्वी काही मुलं वरती तिथे त्या वरच्या धबधब्याच्या इथे 2 मुलं अडकली होती आणि एक मुलगा त्या समोरच्या धबधब्याच्या इथून पडला होता. आणि इथे बघा काही मुलं एन्जॉय करतात एकदम मस्त वगैरे करून. आणि चांगलं पाणी आहे इथे, थोडंसं गडूळ आहे पाणी इथे. आपण वरती छान पाणी आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं एवढं शक्य होईल तितकं. सो मित्रांनो या आदईच्या शेवटच्या पॉईंटवर पोहोचलो आहे. इकडे थोडी जरा जास्त गर्दी आहे आणि हा आदईचा धबधबा ना पनवेलपासून एक 5 किलोमीटर असेल मला वाटतं ॲप्रॉक्सिमेटली 5-7 किलोमीटर. हां दर 2 मिनिटाला तुम्हाला वॉटरफॉल दिसणार. सेफेस्ट आहे. लोणावळा एवढा लांब कशाला, आडाई या एकदम बेस्ट. पनवेला जवळ एन्जॉय. कसं वाटलं? फुल एन्जॉय. मस्त एन्जॉय ना मस्त. बघा काही रिस्क नाही आहे. व्यवस्थित आलं, आपली काळजी घेतली. जवळपास आहे एवढा लोणावळा वगैरे तिकडे जाण्यापेक्षा किंवा भुशी डॅम वगैरे आहे तिकडे एवढी गर्दी होते. मोठमोठे जे फोर्ट्स आहेत तिथे आता सध्या सीझन असल्यामुळे खूप गर्दी होते आणि त्याच्यापेक्षा जवळच्या जवळ खूप छान आहे. याच्यावरती जास्त जायला पोलीस असतील तर अलाव नाही करत. तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे वडापावसुद्धा खाऊ शकता. तो मित्रांनो आता बघा इथून थोडं वरती चढतोय आपण. जेवढं शक्य होईल तेवढं. जास्त पण वरती नाही जायचं आहे कारण वरून धबधबा आहे. थोडीशी भीती असते. त्याच्यापूर्वी काही अशा घटना घडल्या त्यामुळे आपली काळजी घेऊन जिथपर्यंत जाता येईल, आनंद घेता येईल तेवढा आनंद घेऊन, चांगल्या आठवणी घेऊन पावसाळ्यातल्या आपल्याला परत जायचं आहे. आणि इथे बघा घाण वगैरे टाकायची नाही. ते घाण टाकण्यासाठी, कचरा टाकण्यासाठी इथे चांगली व्यवस्था केली आहे. आणि हे बघा इथे जास्त प्रमाणात लोक आहेत, मजा घेत आहेत. काही लोक थोडी वरती गेलेत बघा, इकडे गेलेत काही जी अतिउत्साही मुलं आहेत, अतिउत्साही पावसाळी ट्रेकर्स आहेत, ते थोड्या वरती गेलेत. पण इथे येऊन एवढं भारी वाटतंय ना. इथे काय नाही तर बघा तुम्ही इथे डोंगरसुद्धा चढू शकता. इथे पण खूप छान आहे वरती जाऊन एकांतात बसायला. सो मित्रांनो पायथ्यापासून थोडंसं आपण वरती जातोय. खाली थोडीशी जास्त गर्दी आहे ह्या साईडला. बघा इथे मुली किंवा महिला वगैरे इथे आनंद घेऊ शकतात. मुलांना थोडंसं वरती अजून जायचं असेल तर अजून वरती थोडंफार जाऊ शकतो. परंतु जेव्हा पोलीस बोलवतात, खालून शिट्या मारतात, ते आपल्याला लवकर रिटर्न जायला लागतं. त्याच्यामुळे जेवढं जास्त इकडे जास्त कमी वेळ थांबता येईल तेवढं थांबायचं आहे. आणि
5च्या नंतर शक्यतो म्हणजे संध्याकाळी येणं टाळलं पाहिजे इकडे. तर बघा मित्रांनो, इथून वरून सगळं पाणी येतं आहे इथपर्यंत. काय बघताय सर? काय आहे का? खातात का? भाजी आहे का ती? ऑलमोस्ट पोहोचलोय. थोडंसंच वरती जायचं आहे. हो, तुम्ही अंघोळ नाही करणार का धाटके साहेब? बघा ना, एवढं चांगलं पाणी आहे, एकदम धबधब्यासारखं. भोशी डॅमची काय गरज आहे मित्रांनो. इथून वरती वरती जातोय आम्ही. हो चला, पळताय पुढे, चला. तो मित्रांनो, आता इथल्या धबधब्याच्या पॉईंटजवळ पोहोचलोय. त्याच्यावरती पण सुद्धा आहे इकडे, पण हा जरा मोठा आहे. इथे मस्तपैकी आपण एन्जॉय करू शकतो, आंघोळ करू शकतो. बघा किती लोक आलेत ती. आणि इथे आहे ना, त्या डॅमवर जसं बसतो तसं बसू शकतो. मी तुला शोधतोय. झिलके चायनीजचे प्रमुख आलेले आहेत, पद्मेश पालवणकर. नकली धबधबा आहे, याच्यात काय बसतंय भाई? हो, त्याच्यात बस. असं असली पाहिजे भाई. मग इथे बसायचं. साहेब, तुमची काय सोय झाली का? तुम्ही आता त्याचा सोय बघत आलेत ते. हा व्हिडिओ आहे. आणि वरती पण जाऊ शकतो बघा. तिथपर्यंत काही लोक गेली आहेत, परंतु इथे इनफ स्पेस आहे. खाली सुद्धा चांगला वॉटरफॉल आहे, इथे सुद्धा चांगला वॉटरफॉल आहे. त्यामुळे तुम्ही जास्त वरती न जाता इथे या पॅचमध्ये सुद्धा खूप एन्जॉय करू शकता. आणि खाली तर अजून चांगली स्पेस आहे, तिथे सुद्धा एन्जॉय करू शकता. कारण अजून जास्त पुढे जायचं असेल तर तुम्ही काही या पॉईंटपर्यंत जाऊ शकता. परंतु धबधबा खूप अजून वरती आहे बघा. एकदम एवढ्या वरती जाणं सहसा आपण टाळलं पाहिजे या पावसाच्या दिवसांमध्ये तरी, कारण खूप अशा घटना घडल्या आहेत या धबधब्याच्या संदर्भात. तर त्याच्यामुळे बघा, ही आपली सगळी लोकं आली आहेत आणि त्यांनी हा असा एक स्पॉट पकडून हे सगळेजण इकडे असं एन्जॉय करतायत.
सो मित्रांनो आपल्याला ह्या आदाईच्या धबधब्यावर जवळ वॉटरफॉलवर मस्त एन्जॉय करून झालं आहे. बघा तिथपर्यंत आम्ही गेलो होतो आणि खूप मस्त मजा आली. सो त्या व्हिडिओचा एंड इथंच करतो आणि आता आम्ही परतीच्या वाटेवर निघतो. तरी तुम्ही आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. बाय.